यार्ड सर्कलचा षटक असणारे सूरज पुजारी जो गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाची उमेद वासांबे प्रीमियर लीग मध्ये पाहिली, रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिली आणि तोच गोलंदाज माहिरा 11 खाने आंबेली संघाकडून पहिलं षटक टाकण्यास सज्ज झालेला आहे सूरज पुजारी. सूरज पुजारी यावेळेस पहिला चेंडू खेळणार डावखुरा गोलंदाज, जसा सौरव गांगुलीच्या स्टाईल मध्ये मारणारा हा मी म्हणेन खेळाडू जो प्रदीप पडवळ बारवई संघाचा एक चांगला खेळाडू म्हणून तो नावलौकिक आहे. जितका चांगला खेळाडू तितका माणूस म्हणून स्वभावानं तो एक नंबरचा खेळाडू म्हणून गणला जातो या पनवेल पंचकृषीमध्ये. आणि आता गोलंदाजीच्या पटलावर गोलंदाजी करणार समालोचन कक्षेच्या स्टेट बाजूनं नानिवली गावच्या या झाडीमध्ये तो गोलंदाज सूरज पुजारी. पहिला चेंडू बघा लेग स्टंपला होता, फक्त स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार मारलाय. ही खासियत आहे, जितकी चांगली गोलंदाजी तितका चांगला सन्मान. जसा फलंदाज तसा गोलंदाज. टॅकलिंग ऑफ पीपल, परिस्थितीशी मिळतं होतं, जशी मागणी तसा पुरवठा आणि तशाच प्रकारचा खेळ होताना दिसतो अजिंक्य बोर्ड. बघा खूप खूप चांगली फलंदाजी केली अजिंक्य बोर्ड आज, खूप खुश आहे आणि तो मानसशास्त्रावर जास्त पसंत देताना तिथं ऑफ साईडच्या दिशेने गेलेला चेंडू लॉंगअपच्या दिशेनं हा येतोय दर्जेदार षटकार आणि सुवर्ण संधी जाणार 2 मिनिटांसाठी आमच्या डीजे मास्तरकडे. पॅकर आहे जो ज्याने ऑर्गनाइज टीम केले आमचे मित्र अजिंक्य बोर्ड, तो म्हणतो जरी मी त्या टीमचा पुरस्कर्ता असलो तरी प्रदीप पडवलसाठी मी कधीही सज्ज आहे. जबरदस्त बॅट्समन आहे आणि तितकाच चांगला स्वभावाचा माणूस आहे. आपण म्हणतो ना सागर शेठ ओसवाल, तशाच प्रकारचा हा फलंदाज आहे. 2 चेंडूवर 10 धावा काढल्यात. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू फाईन लेग रिदम मध्ये राम खाने त्याला चेंडूला अडवणार. क्षेत्ररक्षक सोनावणे प्रफुल्ल सोनावणेकडे फेकणार, तोपर्यंत दीपखानेने चेंडू कलेक्ट केलाय. 1 धाव येते आणि एका धावेने शिवी म्हणे एकदम व्यवस्थितरित्या पोहोचलाय. तो पहिल्या षटकामध्ये सूरज पुजारीचा सामना करताना बारवई संघ 11 या धावसंख्येवर, बिनबाद 11. शांत संयमी आणि क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळत आहे ते आता या दरम्यान दोन्ही संघाच्या बॅटिंग करणाऱ्या बारवई संघाच्या माध्यमातून. सूरज पुजारी तेज तरार रफ्ताचा बाजीगर आणि त्याचा चेंडू दत्ता खाने चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार. फिल्डिंग चांगला आहे, कलेक्शन चांगलं आहे आणि फलंदाज मात्र बाद होणार तो प्रदीप पडवळ आणि सुवर्ण संधी जाणार डीजे मास्तरकडे. दोन 2024 मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरून असं नसतं व्हायचं आहे. आमदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. संतोषजी राणे मोरबे गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांना मानलं जातात आणि मामा देखील त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया शृंखलेच्या माध्यमातून. यावेळेस फलंदाजी करणार तो फलंदाज रोमितच्या या बॅट मधून निघालेला लोंगान आणि लोंगापच्या मधून सीमेरेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये सूरज पुजारी दमछाक करणार फलंदाजांची, परंतु त्या तोलामोलाचा खेळाडू डावखुरा फलंदाज मी म्हणेन प्रदीप पडवळनं त्याचा चांगला समाचार घेतला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे रोमित. आणि आता धावफलक मात्र वाढलंय ते मी म्हणेन बारवई संघाचा धावफलकार धावा आहेत. ते पहिलं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडूंच्या फेकीनंतर 1 बाद 18. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत मी म्हणेन षटक संपल्याचा इशारा येतोय आणि धावफलक मात्र 1 न वाढतंय. धावफलकार धावा आहेत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद
19 असं वाटलं होतं की सूरज पुजारी या षटकामध्ये 10 ते 12 धावा देणार का, परंतु त्याने 19 धावा दिल्यात. म्हणजे खरोखर महागडा ठरला. एक चांगला तेज तरार गोलंदाज आहे ज्याचं नाव रायगडच्या पटलावर आणि या संबंध महाराष्ट्रामध्ये पसरत चाललंय. त्या सूरज पुजारीचा चांगला समाचार घेतला. फलंदाज मी म्हणेन रोमित आणि फलंदाज संकेत यांना आता स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. तो फलंदाज संकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. रोमित गोलंदाजीच्या मार्कवर, रोमी स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज संकेत. आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अनिरुद्ध सोनारी, ज्याने बरेच उन्हाळे पावसाले बघितले टेनिस क्रिकेटमध्ये, तो गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू बघा, काय काय गोलंदाजी आहे. शांत आणि संयमी खेळाडू बघा, व्यूहरचना टाकून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. जसा मी म्हणेन ना की इन स्विंग करायचा, आउट स्विंग करायचा भुवनेश्वर कुमार, त्याची प्रचिती आणून देणारा हा गोलंदाज तो मी म्हणेन. आणि अनिरुद्ध सोनावणे, काल काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. यावेळेस चेंडू जातोय मिड ऑन मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अडवणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी संकेत आणि फलंदाज रोमितनं 1 धाव पूर्ण केले आणि एका धावेनिशी आपला साथी पार्टनर संकेतला स्ट्राईक रोटेट करताना दिसतोय. चित्त्याच्या चपलाईनं 1 धाव काढले. हे 1 धाव कदाचित मी म्हणेन बारवे संघाला जिंकून देईल का, येणारा काळ सांगेल. परंतु वळूया गोलंदाजीच्या मार्गावर असणाऱ्या अनिरुद्ध सोनावणे याच्या बॉलिंगकडे. स्ट्राईक एंडला मात्र संकेत. हा चेंडू बघा, पंच वळतात. नीरज गावडे, अण्णा गावडेंचे सुपुत्र आणि क्रिकेटचा बराच काळ अनुभव, शांत आणि संयमी खेळाडू आहे. बघा सरपंच चषक नाईटला मी म्हणेन लोपच्या ग्राउंडवर नीरजनं चांगली बॅटिंग केली होती ओमकार गावडेच्या बरोबरीनं. आता मात्र तो पंचांच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू सरळ जाणार फाईन लेग रिदम मध्ये, स्क्वेअर लेग रिदम मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय, उचलणार, फेकणार. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेनिशी मिळेल संकेतनं मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि धावफलक मात्र आता बारवाई संघाचं वाढलंय. धावफलकार धावा लागल्यात. ते दुसरं षटक प्रगती पथावर असताना 3 चेंडूंच्या फेकीनंतर 23 धावा धावफलकावर लागल्यात. अनिरुद्ध सोनावणेची चांगली गोलंदाजी. काल पाहिलं 6 चेंडू 7 धावा होत्या आणि त्यानंतर विशालनं चांगली गोलंदाजी केली, राजेशनं चांगली गोलंदाजी केली आणि तिसरं निर्णायकारक षटक टाकलं होतं आणि त्याचीच प्रचिती फायनल मध्ये पोहोचलो तो माहिरा 11 खाने आंबिवली संघ. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूंची फेकी झाली. 23 धावा धावफलकावर आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गाडी थोडी मागे घ्यायची. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव येते आणि एका धावेनिशी राम खाणे आपल्या हातामध्ये दस्तानामध्ये चेंडूला घेतोय. एका धावेनं धावफलक वाढलंय. 24 धावा धावफलकावर लागल्यात. बघा दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 24 धावा धावफलकावर लागल्यात. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळतंय. ज्याला म्हणतात ना प्रॅक्टिस इज परफेक्ट मॅन, सरावानं माणूस परिपक्व होतो. मी मगाशी म्हटलो असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी त्यासाठी नुसती सातत्यपूर्ण ठेवून गरजेचं नाही, त्यासाठी 88 असावा लागतो आणि तो 88 मी म्हणेन दोन्ही संघाच्या मार्फत दिसतोय. काय गोलंदाजी होताना दिसते, जितकी चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी होताना दिसतीये. धावफलकार धावा लागल्यात त्या अजिंक्य. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 1-24. हा चेंडू लॉंगॉन सीमेरेषे बाहेर. जबरदस्त फटका रोमितच्या बॅट मधून आलेला. एक जबरदस्त माईट हिट आणि सुवर्ण संधी जाते एक चांगलं गाणं वाजवण्यासाठी डीजे मास्टरकडे. षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 12 चेंडूंच्या खेळानंतर मी म्हणेन धावफलकावर धावा लागल्यात त्या 30 धावा धावफलकावर लागल्यात. म्हणजे कुठे ना कुठेतरी बॉल आणि चेंडूंचं सक्षम अंतर पाहिलं तर धावा चेंडू कमी आणि धावा जास्त. जशी मी म्हणेन प्रदीपनं जी सुरुवात करून दिली होती आणि त्याची प्रचिती संकेत आणि फलंदाज रोमितनं सातत्यानं ठेवले. आता तिसरं षटक टाकले कर्णधारानं विश्वास. तो गोलंदाज मी म्हणेन माहिरा 11 खाने आंबिवली संघाचा गोलंदाज विराज.
विराजनं देखील चांगली गोलंदाजी केली होती काल आणि तोच गोलंदाज आलाय. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करणार फलंदाज संकेतसाठी. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये 7 ते 8 धावा आल्या तर खाने आंबिवली संघ, माहिरा 11 खाने आंबिवली संघ, पॅकर ऑर्गनायझर सुखाचा श्वास घेईल असं मला वाटतंय. पण जर या षटकामध्ये जर 10-12 धावा आल्या तर मी म्हणेन क्रिकेटमध्ये अनिश्चितीचा खेळ आहे. काय घडेल? दोन्ही टीम आपल्या आहेत, बारवई टीम, परंतु बघूया चांगली गोलंदाजी होताना दिसते. ती गोलंदाज मी म्हणेन विराज याच्याकडून. तिसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूची फेकी केली आहे आणि काय गोलंदाजी होताना दिसते. डॉट चेंडू येतोय. एकंदरीत 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 30 धावा जमवल्यात त्या बारवई टीमनं. परंतु त्याची प्रतिस्पर्धी बॅटिंग करणारी टीम जितकी तोलामोलाची आहे तितकीच माहिरा 11 मी म्हणेन खाने आंबिवली, शिवप्रेमी खाने आंबिवली, त्यांच्या नावामध्ये शिवप्रेमी आहे आणि शिवप्रेमी खाने आंबिवली टीम तितक्याच तोलामोलाची आहे आणि ती ऑर्गनाइज केले आमचे साथी समालोचक अजिंक्य बोड यांनी. सागर शेठ ओसवाल, प्रकाश शेठ घोगरे, नंदूजी सोनावणे यांच्या समवेत चालू असलेला हा अंतिम सामना आपल्याला पाहायलाच मिळतोय. हा चेंडू जाणार लॉंगॉन सीमेरेषेबाहेर मिडविकेटच्या दिशेनं. नीरज गावडेचा येतोय. 6 धावांचा इशारा आणि सुवर्ण संधी जाणार आमच्या श्रीकांत डीजे कडे. छत्तीस धावा धावफलकावर लागल्यात. मिड ऑन मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रणय पाठारे एक उच्च दर्जाचा हा खेळाडू ऑलराऊंडर. बघा चांगली फिल्डिंग केली. 1 धाव येते आणि 1 धावेनिशी मी म्हणे पुढे सरसावतोय. तो बारवई संघाचा धावफलकार धावा आहेत त्या 37. 2 चेंडूंची फेकी अजूनही शेष आहे विराजच्या गोलंदाजीमधून. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. हा चेंडू अनिरुद्ध सोनावणे घेणार का? परंतु चांगली फिल्डिंग केली आहे आणि तितकंच चांगला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होते. बघा जसा ऑस्ट्रेलियन टाईप मध्ये कसा कॅच घेतात, ऑस्ट्रेलियन न्यूझीलंड टाईप मध्ये भारतामध्ये पण घेतात असं म्हणतात नाही. ज्याची प्रचिती इंग्लंडमध्ये आली त्याची खरी क्रिकेटची प्रचिती भारतातच आली ना, म्हणून तशाच प्रकारचा झेल अनिरुद्ध सोनावणे घेतला. फलंदाज रमित होतोय बाद, त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज वैभव. अगदी 1 चेंडू शेष आहे, परंतु 1 चेंडूवर जर 6 धावा आल्या तर मी म्हणेन कुठे ना कुठेतरी हा विजयाच्या दिशेने 6 धावा येऊ शकतात. धावफलकार धावा लागल्यात ते तिसऱ्या षटकाच्या 5 चेंडूच्या फेकीनंतर 2 बाद 37. 40+ धावा झाल्या पाहिजेत. 1 चेंडू शेष जर षटकार चौकार आला तर 40+ धावा होतील, म्हणजे 37 धावा धावफलकाराला. परंतु विराज चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या असल्या तरी तिसऱ्या षटकामध्ये पण धावा येणं गरजेचं असणार आहे ते बारवई संघासाठी. माहिरा 11 संघाकडून शेवटचा चेंडू टाकणार तो गोलंदाज विराज आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार तो क्रिकेटमध्ये तो फलंदाज मी म्हणेन वैभव. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त गोलंदाजी झाली. या षटकामध्ये 37 धावा आल्या. 3 षटकाचा 18 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 चेंडूंच्या खेळानंतर मी म्हणेन धावफलकार धावा लागल्यात त्या मी म्हणेन 37-38 धावांचा पाठलाग करणार आहे तो मी म्हणेन माहिरा 11 खाने आंबिवली संघ.
खाणे आंबिवली संघ बघूया लगेचच फिल्डिंग लावायचे. खाणे आंबिवली टीमनं लगेच बाहेर यायचा उशीर होते. आपल्याला पण चेंडू दिसायला हवा. 6:15 वाजलेत. 6:30 पर्यंत अंधार होतो आणि 6:30 पर्यंत जर सामना संपला तर चांगलं होईल. प्रति षटक 5 मिनिटात झालं पाहिजे हे मगाशीच मी बोललो होतो. परंतु सामना आहे, क्रिकेट आहे, थोडंफार वेळ इकडे तिकडे होतो. आयोजकांना तत्पूर्वी आपण आयोजकांचा देखील आभार मानायला हवेत की विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ जांभिवली आयोजित आमदार चषक 2024 1 ते 2 फेब्रुवारीमध्ये 2 दिवसीय शृंखला आयोजित केली. आयोजक काशीनाथ लक्ष्मण गावडे, त्यानंतर उमेश गावडे असेल, जयदासजी गावडे असतील, बरेच जयदास गडगे, संजय गावडे, यतीन गावडे, अजय गावडे, प्रथमेश मुळे, भावेश शेळके, मनीष गावडे, अलंकार कोंडिलकर, ओमकार कोंडिलकर, स्वराज मुळे, सुजल गावडे, स्वस्तिक गावडे, निखिल गावडे, प्रेम गावडे, विकास शेळके, सर्वेश गडगे, अतिश गावडे, विराज बोपी, यश गावडे, यज्ञेश मुने, विजय कोंडिलकर, विशाल गावडे, वैभव गावडे, स्वराज गावडे, नैनेश जुवाटकर आणि कल्पेश कोंडिलकर या सगळ्या मी म्हणेन सगळ्यांचा आपण शतशः ऋणी हो. या आमदार चषक 2024 मध्ये एक जबरदस्त शृंखला जी 50,000 लाखाला लाजवेल अशा शृंखलाचं आयोजन केले ते जयदास गडगे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी. त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत कर. नरेश दामणे यांचे मामा, नरेश दामणेचे मामा म्हणजे आमचे मामा आणि त्यांचं देखील आपण खाणे आंबिवलीच्या या म्हणजे तलवलीच्या मामा आणि त्यांचं देखील आपण या शृंखलेमध्ये स्वागत करूया. खाणे आंबिवली आणि बारवे टीम मध्ये ही फायनलची लढत पाहायला मिळते. बघा फलंदाजीसाठी सूरज पुजारी आणि अनिरुद्ध सोनावले जातोय. मास्टर माइंड टीम असलेली राम खाडेची टीम आहे, ज्यांच्या तालमीत घडलेले खेळाडू आहेत. दत्ता खाडे असेल, एकनाथ खाडे असेल, या अनिरुद्ध सोनावळे त्यांच्या तालमीत घडलेले सगळे खेळाडू असतील आणि त्यांची जी सलामीची जोडी जाताना दिसते सूरज पुजारी आणि फलंदाज अनिरुद्ध सोनावणे. फिल्डिंग लावायचे लगेच. आदरणीय जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सनीजी यादव साहेब यांचं आगमन होत आहे. भारतीय जनता पक्षाचे मी म्हणेन जिल्हा अध्यक्ष आहेत आणि आमदार चषक 2024 मध्ये आपण त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. बघा जबरदस्त शृंखला होताना दिसते. सूरज पुजारी आणि अनिरुद्ध सोनावणे. बघा भारतीय जनता पक्षाचा विचार करायचा झाला तर एक चांगला आणि दमदार ज्यांना दमदार आमदार म्हणून संबोधलं जातं ते आमदार महेश शेठ बालदी. आमदार चषक 2024 मध्ये आपण त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. जिल्हा अध्यक्ष यांचं आगमन होत आहे. आता याच्या आधी सुधीर शेठ ठुंबरे येऊन गेले या विभागामधून, त्यांनी देखील या सामन्यांचा मनमुराद आनंद घेतला सेमीफायनलचा. आदरणीय सनी यादव आमचे भाऊजेत खरं तर देवनावीचे ते आणि आमच्या मामाची मुलगी त्यांना दिली आहे, परंतु बघूया लक्षात आलं नव्हतं आणि त्या निमित्तानं मी आता लास्टला बोललो आल्यानंतर बघूया सागर शेठ ओसवाल आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करूया. आणि आमदार चषक 2000 भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेली शृंखला. पहिला चेंडू अनिरुद्ध सोनावणे गोलंदाजीचा मालकोर गोलंदाजी करतोय वैभव. मी विनंती करतो आयोजक काशीनाथ लक्ष्मण गावडे यांनी देखील व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचे. आयोजक आहेत त्यांनी आणि चांगलं आयोजन केलं या टुर्नामेंटच्या माध्यमातून. येणारे 17 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू जाणार मिडविकेटच्या दिशेने 6 धावेंसाठी. हा गगनचुंबी माहिरा 11 संघाच्या बॅट मधून आलेला, अनिरुद्ध सोनावच्या बॅट मधून आलेला हा मास्टर माइंड षटकार.
सूरज पुजारीची बॅट अशीच तलपत राहिली तो गोलंदाज मी म्हणेन वैभव धावा होणार. तुला कटाक्षाने गोलंदाजी करायला हवी. गोलंदाजी जशी तशी फलंदाजी आहे. अनिरुद्ध सोनावणे स्ट्राईक एंडला. हा चेंडू बघा खटकन आवाज येतोय. फॉलो थ्रू मध्ये 30 सर्कल मध्ये अडवतोय. चित्त्याच्या चपलाईने एक धाव पूर्ण केली. बॉलर कडे चेंडू फेकला क्षेत्ररक्षकाने तोपर्यंत फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. फलंदाज सूरज आणि फलंदाज अनिरुद्ध सोनावणे या 1च्या बरोबरीनं का होईना माहिरा 11 ठाणे आंबिवली संघ पोहोचतोय. तो 3 चेंडूंच्या फेकीनंतर बिनबाद 7 या धावसंख्येवर. हा चेंडू सूरज पुजारी ऑलराऊंडर प्लेयर आहे. आत्ताच अजिंक्य म्हणला की हे 2 फलंदाज जर असले तर धावा होणार यात शंका नाही. गोलंदाजांना फक्त फलंदाजाला आउट करणं गरजेचं आहे आणि कुठे ना कुठेतरी चांगली फलंदाजी होताना दिसतीये. काय फलंदाजी होताना दिसते. 4 चेंडूंची फेकी झाले. धाव फलकावर धावा लागल्यात 13 आणि कुठे ना कुठेतरी 38 धावांचा पाठलाग करताना उतरले ती माहिरा 11 ठाणे आंबिवली टीम. जेवढी चांगली गोलंदाजी होताना दिसले पहिल्या 2 चेंडूवर तेवढी चांगली फलंदाजी झाली ती अनिरुद्ध सोनावणेची. बघा जर ठाणे आंबिवली संघ जिंकला ना तर दत्ता खाण्यांना झोप लागणार नाही आणि अजिंक्य बोर्ड त्यांना झोप लावून देणार नाही. त्यांना पार्टीला नेणार यात शंका नाही. सूरज पुजारी ऑन स्ट्राईक. ब्लॉकर मध्ये चेंडू तितका चांगला सन्मान. क्रिकेटच्या मादक सौंदर्याचा वापर करतोय गोलंदाज मी म्हणेन वैभव. ब्लॉकर मध्ये चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ज्याला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटलं जातो. सुनील ठोंबरेची आठवण करून दिली या गोलंदाजानं. हातनोलीचा सुनील ठोंबरे जो क्रिकेटचा मास्टर माइंड खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मला या क्षणी दिसला. अनिरुद्ध सोनावणे गोलंदाजाची स्तुती करावी तर फलंदाज षटकार मारतोय. स्तुती करावी कोणाची. परंतु या 6 चेंडूच्या खेळात मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 20. थांबवतोय बघा. पहिल्या षटकामध्ये सूरज पुजारीच्या सामना चालू करायचा आहे. मी विनंती करतोय प्रदीप पडवलला की सामना चालू करायचा आहे. कालोख होतोय उशीर होतोय. बघा पहिल्या षटकामध्ये जशा सूरज पुजारीच्या प्रदीपनं धावा काढल्या होत्या 19 त्याची पुनरावृत्ती मी म्हणेन अनिरुद्ध आणि प्रत्युत्तर दिलंय सूरज पुजारी आणि अनिरुद्ध सोनावणेनं. क्रिकेटमध्ये त्या तोलामोलाचे खेळाडू जसा फिल्डिंग करणारा हा पनवेल पंचकृषी मधला संघ असेल तरी रसायनी पंचकृषी मधला वासांबे पंचकृषी मधला शिवप्रेमी ठाणे आंबिवली जो ऑर्गनाइज केलाय जो अजिंक्य बोर्ड यांच्या सुकन्याच्या नावाने ऑर्गनाइज केला माहिरा 11 त्याच तोलामोलाचा संघ खेळताना दिसतोय. ऑन स्ट्राईक सूरज पुजारी आणि गोलंदाजीच्या मार्कवर आलाय तो वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक टाकतोय सचिन. सांघिक दुसरे षटक. सचिनचा हा चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमेरेषे बाहेर सूरज पुजारीच्या बॅट मधून येणारा हा दर्जेदार षटकार. म्हणेन सचिनच्या गोलंदाजीमधून पहिल्या चेंडूवर सूरज पुजारीने हवा काढून घेतले. मॅच खुली केली अख्खी. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 12 धावांची गरज. 11 चेंडू 12 धावांची गरज. काय फलंदाजी होताना दिसते. यानंतर बघा बक्षीस वितरण सोहळा होईल. अजिंक्य बोर्ड बक्षीस वितरण करेल. जर मी हे 6 षटक केले तर अजिंक्य बोर्ड बक्षीस वितरण करेल यात शंका नाही आहे. बघा ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू तितका चांगला सन्मान तू मै परंतु टॅकलिंग ऑफ पीपलचा वापर मी सातत्याने करत आलोय. मानसशास्त्राचा वापर करत आलोय. खेळाडूंची फलंदाजांची जी ताळमेळ आहे त्या ताळमेळ बघा किती महत्वाची. कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. एकजुटी महत्वाची आहे आणि ती एकजुटी इथे पाहायला मिळते. सचिनचा पुढचा चेंडू त्या इराद्यानं मारणारा हा सूरज पुजारी क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार तोपर्यंत गोलंदाज सचिनकडे चेंडू येतोय आणि अनिरुद्ध सोनावणे आणि सूरज पुजारीच्या
धावेमधून एक धाव येते. या एका धावेनिशी माहिरा 11 पोहोचतोय. तो 27 धाव संख्येवर येणारे 10 चेंडू 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र आणि हा चेंडू येतोय सीमेरेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने. अनिरुद्ध सोनावरच्या बॅट मधून चौकार. कारवाई संघाची काय फलंदाजी करतोय अनिरुद्ध सोनार. जशी त्याची बॉलिंग आहे तशी त्याची बॅटिंग आहे. बॅटिंग करणाऱ्या माहिरा 11 टीमला त्यांना आता बॅकफूट वर ना फ्रंट फूट वर आणलंय. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 7 धावांची गरज. बघा झेल पकडलाय टीम आणि आता कुठे पहिला फलंदाज बाद झालाय तो मी म्हणेन माहिरा 11 खाणे आंबिवली टीमचा. त्याची जागा घेण्यासाठी येणार तो नौका फलंदाज मी म्हणेन विराज दत्ता खाणे. त्याला सांगतोय बघा कुठे ना कुठेतरी सिनियर खेळाडू सांगत असतात की काही घाई करून को सर सलामत तो पगडी 50. विकेट ठेवणं गरजेचं आहे. जर विकेट असली तर सामना आपण सहज जिंकतोय. आणि नॉन स्ट्राईक एंडला जसाच्या तसा उभा आहे माहिरा 11 संघाचा सूरज पुजारी. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना कालच माहिरा 11 संघानं वावेगर विपक्ष विरुद्ध खेळताना सामना जिंकला होता. आणि काय गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये अनिरुद्ध सोनावणे. प्रणय पाठाराने 21 धावा दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये पुनरावृत्ती करून हा सामना मी म्हणेन विराज आणि अनिरुद्धांनी जिंकवला होता. आणि त्याचीच आज फायनल मध्ये धडक मारले माहिरा 11 खाणे आंबिवली टीमने. ऑन स्ट्राईक जातोय तो नवीन फलंदाज विराज. 7 चेंडू 7 धावांची गरज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा चेंडू फुलटॉस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. माहिर कटाक्ष आहे हंपर ज्याला क्रिकेटचा कित्येक काळ टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे तो नीरज गावडे मात्र मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. कटाक्ष ओर षटक संपल्याचा इशारा करतोय. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 12 चेंडूंच्या खेळानंतर धावा फलकार धावा लागल्यात त्या अद्यापपर्यंत मी म्हणेन 31 येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज. तुतू मैमा एखाद दुसरा डॉट चेंडू आला तर हृदयाचे ठोके वाढणारा सामना होईल. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं अनपेक्षित आहे. बघा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. आणि मी सातत्यानं म्हणत आलो की उपजिले ते नासिले नासिले ते पुनरपिदिसे. हे घटिका यंत्र आहे परिभ्रमे जो परिभ्रमणासारखा फिरत राहणारा खेळ आहे. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. जो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. जशी मागणी तसा पुरवठा टॅकलिंग ऑफ पीपल परिस्थितीशी मिळतं जुळतं आणि तशीच प्रचिती येते ती बॅटिंग करणाऱ्या खाणे आंबिवली टीम कडून. हा चेंडू डॉट जातो. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढणारा हा सामना ठरणार आहे. बघा काय गोलंदाजी करतोय तो नवीन गोलंदाज अनिल. 5 चेंडू 7 धावांची गरज. सूरज पुजारी ऑन स्ट्राईक आहे. त्याला माहिती आहे माझी विकेट नको आहे. विकेट जर गेली तर टीमला कुठे ना कुठेतरी पडझड करावी लागेल. फायनलचा सामना आहे. टॉप 2 ची लढत आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जितकी चांगली फलंदाजी सूरज पुजारीने केली आहे तितकी चांगली गोलंदाजी नवीन गोलंदाज अनिल करतोय बारवई संघाकडून. आता मात्र बारवई संघाचा कर्णधार प्रदीप पडवळ मी म्हणेन श्वास घेत असेल सुखाचा श्वास घेत असेल. आणि फायनलच्या सामन्यामध्ये येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी माहिरा 11 संघाला पाहिजेत त्या 7 धावांची गरज. हा ही कासेत आहे. ही कासे अजिंक्यला माहिती आहे आणि मलाही देखील माहिती आहे विकेट ठेवणं गरजेचं आहे. जरी 2-3 चेंडू डॉट आले तरी तिसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याची कुवत ताकद या सूरज पुजारीकडे आहे. येणारे 3 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज. भूमिकेमध्ये नीरज गावडे तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये
तुषार गावडे आणि बघूया ही गावडे बंधूंची जोडी आपल्याला पंच म्हणून काम पाहताना दिसतं आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये संजय गावडे असेल वासुदेव कोंडिलकर असेल बरेच पंच या शृंखलेला लाभले आणि आमदार चषक 2024 मध्ये आपण विठ्ठल रुक्मिणी क्रिकेट संघ जांभिवलीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची गरज. बघा क्रिकेटमध्ये काय घडेल शेवटच्या चेंडू पर्यंत सांगता येत नाही म्हणून सातत्याने रंग बदलणारा खेळ आहे. येणारे 2 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज. क्रिकेट अनिश्चितीने भरलेला खेळ. याच्या मागच्या चेंडूवर सूरज पुजारीनी मिड विकेटला षटकार मारला होता आणि आता मात्र समीकरण बदललं. 2 चेंडू 1 धावांची गरज. गोलंदाजाला पण दाद द्यायला हवी अनिलला. बघा तिसरं षटक टाकतोय. 4 चेंडूंची फेकी केले 6 धावा दिल्या 3 चेंडू डॉट टाकलेत. येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. मला असं वाटतं क्रिकेट आहे आणि चितीचा खेळ आहे परंतु त्या ताकदीचा खेळाडू तो स्ट्राईक एंडला उभा आहे सूरज पुजारी. पुन्हा एकदा बघा क्रिकेट आणि चितीने भरलेला खेळ आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कुठे सामना होता आणि कुठे नेऊन ठेवला. गोलंदाजाची स्तुती करायला हवी. मी सातत्याने सांगत आलोय क्रिकेटच्या बऱ्याच मॅच जेव्हा दीपक ठाकूर खेळत होता आणि गुलसुंद्याचा गोलंदाज आमच्या ग्राउंडवर गोलंदाजी करत होता. युट्यूब नव्हती गोलंदाजी करत होता ना बरं त्याचं नाव मनोर गोलंदाजी करत होता आणि दीपक ठाकूर बॅटिंग करत होता. 1 चेंडू 1 धावले होते आणि ती धाव हातनोली जिंकेल का काय असं वाटत होतं आणि तो सामना जिंकला तो गुलसुंद्याच्या मनोरनं. 1 चेंडू 1 धाव. गोलंदाज त्या ताकदीचा होता. चांगली गोलंदाजी आजही 40+ मध्ये गुलसुंद्याचा मनोर खेळतो परंतु येणारा 1 चेंडू 1 धावेची गरज. अजिंक्य भोड माझ्याकडे आशेभूत नजरेने बघतोय. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय सूरज आणि ही कासेत आहे. हा चेंडू येतोय चौकार आणि विजयी चौकार मारलाय. माहिरा 11 ठाणे आंबिवली संघ ठरलाय तो या शृंखलेमध्ये प्रथम पारितोषिकेचा चॅम्पियन संघ आणि द्वितीय पारितोषिक ठरलाय तुम्ही म्हणे प्रदीप पडवलचा 12वे संघ. परंतु वळूया आपण अजिंक्य भोड याच्या गोड शब्दामध्ये वितरण समारंभाकडे. कार्यक्रमात